चला मित्रांनो, आज आपण प्रभू श्री राम जन्माची गोष्ट ऐकूया. शरयू नदीच्या किनारी अयोध्या ही वैभवशाली नगरी वसलेली होती. राजा दशरथ या नगरीचे राजा होते. ते शूर, गुणवान व प्रजेचा सांभाळ करणारे होते. पण त्यांना पुत्र नसल्याने ते कायम उदास असत. प्रजेला युवराज नसल्याने प्रजा दुःखी होती. राजा ह्याबद्दल आपल्या मंत्र्यांबरोबर बोलत असे. दशरथ राजाला कौसल्या, कैकई आणि सुमित्रा अशा 3 राण्या होत्या. एके दिवशी महर्षी वशिष्ठ दशरथ राजाच्या दरबारात आले. राजाने त्यांना वाकून नमस्कार केला, बसायला सिंहासन दिले व आदराने त्यांचे पाय धुतले. दशरथाला वशिष्ठ ऋषी म्हणाले, राजा, चिंता करू नकोस. अश्वमेध यज्ञाची तयारी कर. तुझी मनोकामना पुरी होईल. त्याप्रमाणे राजाने शरयू नदीच्या तीरावर यज्ञभूमी तयार केली. नदीचे तीर ऋषीमुनींनी आणि राजा महाराजांनी गजबजून गेले. राजाने आपल्या 3 राण्यांची यज्ञ दीक्षा घेतली आणि ऋषींनी पुत्र कामेष्टी नावाचे हवन करून यज्ञाला आहुती दिली. त्याबरोबर धगधगत्या होमकुंडातून एक पायस पात्र घेऊन यज्ञपुरुष अवतरला. तो म्हणाला, दशरथा, यज्ञदेव तुझ्यावरती संतुष्ट झालेले आहेत. त्यांनीच तुझ्यासाठी हे पायसदान धाडले आहे. तू तुझ्या राण्यांना हा प्रसाद खायला दे, ज्यामुळे तुला 4 सुलक्षणी पुत्र होतील. दशरथ राजाने यज्ञपुरुषाने दिलेला पायसातील अर्धा भाग कौसल्या राणीला दिला, उरलेला अर्धा भाग सुमित्रेला दिला आणि बाकीचा राहिलेला भाग हा कैकईस दिला. तो प्रसाद राण्यांनी मोठ्या आदराने खाल्ला. दिवसामागून दिवस उलटले, ऋतू बदलले. वसंत ऋतूचे आगमन झाले. वृक्षावर पालवी आणि वेलींवर फुले आली. कोकिळा गाऊ लागली. अशातच चैत्र शुद्ध नवमीचा दिवस उजाडला. आकाशातील सूर्य डोक्यावर आला आणि अंतरपुरातून सर्वार्थ काणी आली. कौसल्या राणीच्या पोटी तेजपुंज कांतीचा, कमळाप्रमाणे सुंदर डोळ्यांचा ज्येष्ठ पुत्र जन्माला आला होता. कैकेयी राणीच्या पोटी सुद्धा सुंदर पुत्र जन्माला आला होता आणि सुमित्रा राणीच्या पोटी सुद्धा सुंदर 2 पुत्र जन्माला आले. दासीने ही वार्ता राजदरबारात जाऊन राजा दशरथाला सांगितली. राजाला खूप आनंद झाला व त्याने राज्यात दवंडी पिटायला सांगितली. प्रजा आनंदाने वेडावून गेली. मंगल वाद्यांचा गजर झाला. कौसल्या पुत्राचे नाव राम ठेवले. कैकेयी पुत्राचे नाव भरत आणि सुमित्रा पुत्राचे नाव लक्ष्मण आणि शत्रुघ्न ठेवले. चैत्र महिन्यातील नवमीला रामाचा जन्म झाला. त्या दिवसापासून रामनवमी सगळीकडे साजरी केली जाते. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.